आईला उम्मा घ्या. आईचा उम्मा घ्या. आईचा उम्मा घ्या लवकर. आईचा उम्मा घ्या. आईचा उम्मा घ्या. आईची माया करा. आईची माया. नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सुरुवातीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला. विया कशी माया करत होती, कशी औषधं देत होती. तर हे रोजचं झालेलं आहे. जेव्हा जेव्हा कोणी घरामध्ये आजारी असेल ना, तर विया त्यांना औषधं चारायला अगदी पुढे असते. आणि आज मला ती औषध देत होती, कारण ती स्वतः पण आजारी आहे, पण त्यातून पण ती दुसऱ्याची काळजी घेते. म्हणजे लहानपणापासूनच तिला किती छान वळण आहे, काही सांगायला लागत नाही. अगदी प्रत्येक गोळी उचलून तोंडामध्ये भरवत होती, एक एक गोळी. आणि कधी कधी तर 2-2, 3-3 गोळ्या पण आपल्या तोंडामध्ये कोंबते. तर असं हे वियाचं नाटक असतं. आणि त्यानंतर मग उम्मा म्हणजे आपली पप्पी घेणार, त्याच्यानंतर मग आपली माया करणार, हे सगळं ती करते. म्हणजे त्या औषधांपेक्षा तिच्या ह्या अशा वागण्याने आपला आजार पण पळून जातं. तर त्यानंतर तिने औषधं वगैरे मला दिली आणि मग मी जरासा आराम केला, कारण 2 दिवसापासून मला अंगामध्ये जरा कणकण वाटत होती. वातावरणामुळे थोडीशी तब्येतच बिघडली होती. आणि मग वियाची मम्मी ते लोक जरा बाहेर निघून गेले. मी थोडासा आराम केल्यानंतर उठली तर 5:30 झाले होते. मग मी माझं रोजचं रुटीन आपलं चालू केलं. तुम्ही इथे पाहताय व्हिडिओमध्ये. मी किचनमध्ये आली तर मावशी सगळी कामं करून गेली होती. घर अगदी स्वच्छ होतं जिथल्या तिथे. मग मी पटकन मावशीची भांडी वगैरे ओट्यावर अशी उपली ठेवून जाते, कारण आम्ही जाळी वापरत नाही. ती भांडी वगैरे आधी लावून घेतली आणि थोडासा चहा ठेवला. चहा 2-3पुरता चहा ठेवला. आणि चहा ठेवल्यानंतर 2-3 जेवणासाठी होतं म्हणून डाळीची आमटी आणि भात हे लगेच करून घेतलं. आणि ते करत असताना आत्ता जी तुम्ही भांडी पाहता ना, ती भांडी देखील घासून उपडी घालून ठेवली तिथे. आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर फॅन लावला की ती भांडी मग आपण पुन्हा जाग्यावर ट्रॉलीमध्ये ठेवून द्यायची. तर आता मी इथे बाहेर आलेली आहे हॉलमध्ये. आणि इथे हॉलमध्ये आमचं डायनिंग टेबल आहे. तर गेले 2 दिवस मला बरं नाही, त्याच्यामुळे मी घरामध्ये जास्त कुठे कामं वगैरे केली नाही. तर डायनिंग टेबलकडे मी आलीच नव्हती 2 दिवस. तर टेबलवर जरा साफसफाई करायचं म्हटलं तर मला तिथे हा एवढा कचरा भेटला. कारण का वियाला जो बाबा खाऊ आणतात ना, तो खाऊन देखील कचरा तिथेच ठेवलेला 2 दिवसापासून. आणि मी जराशी साफसफाई करताना मला तिथे तुरटी भेटली. तर मी गेल्या 5-6 महिन्यापासून तुरटीचा वापर माझ्या चेहऱ्यावर करते आणि त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. पण आज मी तुम्हाला सांगते, आज मला तुरटी भेटली आणि थोडंसं 15 दिवसापासून ते औषध म्हणजे तुरटीचा जो वापर करते ते सगळं साहित्य संपलेलं आहे. आज करीन, उद्या करीन. पाऊस भरपूर असल्यामुळे मार्केटमध्ये पण जायला भेटलं नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलेलं आहे. आणि आता घरामध्ये कोणीच नाही आहे, तर घर अगदी स्वच्छ आहे जिथल्या तिथे. इकडे सुनबाई गेले बाहेर, म्हणजे तिच्या रूमची लाईट बंद आहे. आणि माझ्या रूमची मी काल जरा थोडंसं बरं वाटत होतं म्हणून साफसफाई केली. मेन म्हणजे आमच्याकडे पाणी नसतं, तर काल जरा पाणी आलं होतं. तर मी बेडशीट वगैरे बदली केली, पडदे बदली केले. आणि एक मी बिझनेस जॉईन केला आहे. त्या बिझनेसची मीटिंग असते 8:30ला रात्री. तर मी इथे पूर्ण मीटिंगची तयारी करून ठेवली. म्हणजे इथे मी जिथे डायरी ठेवले ना, तिथे मी बसत असते आणि समोर मशीनवर आपला मोबाईल ठेवत असते आणि अशी ऑनलाईन मीटिंग जॉईन करत असते. आणि हे प्यायचं पाणी, तर प्यायचं पाणी आम्ही रोज विकत आणतो. आज घरात कोण नाही ना, म्हणून फिल्टरमधून त्या दादाकडूनच मी फिल्टरमध्ये पाणी ओतून घेतलं. आणि इथे तुम्ही माझा चेहरा पाहताय, तर हा चेहरा मी मुद्दाम आता धुवून आलेली आहे. स्वच्छ किती क्लीन आहे तुम्ही पहा. खूप डाग होते माझ्या चेहऱ्यावर आणि आता ते सगळे डाग पुसट झालेत. आणि याच्यावरचाच व्हिडिओ तुरटीपासून आपल्या चेहऱ्याला किती फायदे आहेत आणि त्याने चेहरा किती उजळ होतो, आपल्या चेहऱ्याची त्वचा कशी टाईट होते, हे सगळं मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ह्याचा तुरटीचा व्हिडिओ मी उद्या दाखवीन. तर तोपर्यंत सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.